नमस्कार, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण वेडिंग इन्व्हिटेशन #3 म्हणजेच वेडिंगचा तिसरा व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या समोरील बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा. तर मित्रांनो, या व्हिडिओचे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि मटेरियलला छोटासा पासवर्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ नीट बघा. तर या व्हिडिओचा डेमो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या किंवा शॉर्ट व्हिडिओ आज सकाळीच टाकले त्याही मध्ये बघू शकता. चला मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेलेबल ॲप ओपन करून घेऊया. तर मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेलेबल ॲप ओपन केला आहे. तर पिक्सेलेबल ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीतरी असा इंटरफेस बघायला भेटेल. तर 3 डॉटवर क्लिक करून ओपन PLP फाईल करून घ्यायचं आहे आणि जी PLP फाईल आपण प्रोव्हाइड केली तर ती PLP फाईल तुम्ही ओपन करून घ्या. तर या प्रकारे ती PLP फाईल असणार आहे. तर यात तुम्हाला कोणते चेंजेस करायला लागतील तर ते तुम्ही चेंजेस बघून घ्या फक्त. तर जे तुमचं आडनाव असणार आहे मुलाचं किंवा मुलीचं, ज्या साईडनं पत्रिका येणार आहे बनवायला तुम्हाला, म्हणजे मुलाकडनं आली तर मुलाचं आडनाव फक्त इथं ॲड करा किंवा मुलीकडनं आली तर मुलीचं आडनाव ॲड करून घ्या. त्यानंतर ना या ठिकाणी मुलाचं नाव आहे आणि हे मुलीचं नाव आहे, तर ते तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. जर मुलीच्याकडली असली तर मुलीचं पहिलं नाव घ्या आणि मुलाकडची असली तर मुलाचं पहिलं नाव घ्या. तर यामध्ये तुम्हाला जे चेंजेस करायचे ते चेंजेस तुम्ही करून घ्या आणि तुम्हाला एक मी एक्सपोर्ट करून दाखवतो. तर त्या प्रकारे तुम्ही तिन्ही नावं एक्सपोर्ट करून घ्यायची. या प्रकारे सगळं कॅन्सल करायचं. जे फक्त तुमचं जे आडनाव आहे ते फक्त तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे. तर ते एक्सपोर्ट करायसाठी पूर्ण ट्रान्सपरंट असं आणि ते आडनाव ओपन करून घ्या. एक क्लोज असते ते ओपन करून घ्या आणि सेव्हच्या बटनावर क्लिक करून सेव्ह ॲज इमेज आणि फॉर्मॅट PNG आणि डायमेन्शन अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी या प्रकारे सेव्ह करून घ्या. सेव्ह इमेज असं ऑप्शन येईल आणि सेव्ह होऊन जाईल. तर या प्रकारे सेव्ह झालेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही अजून 2 नावं सेव्ह करून घ्या, मुलाकडचं आणि मुलीकडचं. तर मी आता बॅक जातो, अलाइट मोशन ओपन करून घेतो. तर अलाइट मोशन ओपन करून घेतलंय. त्यानंतर ना टेम्पलेटमध्ये जायचं आहे. टेम्पलेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं नेट चालू करायचं आहे अलाइट मोशन चालू करताना. तर मी नेट चालू केलं आहे. तर अपलोडमध्ये जायचं आहे. वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ म्हणजेच आपला वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ #3 XML लिहिलं आहे, त्यामधील वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ #3 ओपन करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे अपलोड होईल आणि टॅप टू रिप्लेस विथ युअर मीडिया या प्रकारे ओके दाबून टाकायचं आहे आणि यानंतर ना नेक्स्ट करायचं आहे आणि स्टे इन कंटिन्यू टू टाईमलाईन यावर क्लिक करायचं आहे. तर या प्रकारे तुमचा पूर्ण प्रोजेक्ट ओपन होऊन जाईल. तर हा प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये काय चेंजेस करायचे तर तुमचं जे नाव आहे तर ते नाव चेंज करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे, कलरवर जायचं आहे, कलर अँड फिलमध्ये. त्यानंतर ना इथं जे PNG ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जे आत्ता PNG एक्सपोर्ट केला तो PNG या प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे काहीतरी दिसेल. तर इथं जरा नाव जरा बारीक झाले तर ते या प्रकारे झूम करून घ्या. तुम्हाला जेवढं झूम पाहिजे तुमच्या हिशोबाने सगळं ॲडजस्ट करून घ्या. तर या प्रकारे मी ॲडजस्ट करून घेतलं. तर या प्रकारे एक इमेज ॲड करून झाला. तर या प्रकारे तुम्हाला तिन्ही इमेज ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. तर हा मुलाचं नावाचा इमेज आहे, म्हणजे जो मुलाचं नाव आहे ते. तर तिथं मी एक वेळेस मुलीचं नाव ॲड करून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. तर यामध्ये त्यामध्ये जातो. तर हे बघा, हे मुलीचं नाव आहे तर ते ॲड करून दाखवतो. तर या प्रकारे सिंपल असं चेंज करायचं आहे.
फक्त फिल अँड कलर अँड फिलमध्ये जाऊन तुम्हाला चेंजेस करायचे. तर या प्रकारे आता इथं मी मुलाचं नाव ॲड करतो. तर हे नाव आहे मुलाचं, तर ते ॲड करून घेतलंय. तर फक्त तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल, जरा काहीतरी इकडं तिकडं करायला लागणार आहे, कारण की जे नाव होते त्या प्रकारे मी ॲडजस्ट केलं. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर ना बघा, इथनं मी सगळं बॅक करून घेतो, कारण की मला अगोदर जसं होतं तसंच पाहिजे. तर या प्रकारे सगळं ॲडजस्ट झालंय. तर पूर्ण असं मीडिया तुम्हाला मी जे मटेरियल दिले त्यामुळं ओपन होऊन जाईल. तर हे सगळं ओपन झाल्यानंतर तुम्हाला दुसरी आपली XML फाईल ॲड करायची. तर ह्यातनं बॅक येऊन जा आणि ती याच प्रकारे ॲड करायची. टेम्पलेटमध्ये जायचं, अपलोडमध्ये जायचं आणि यातील रोहन पाटील ग्राफिक्स प्रीसेट असेल तर ती प्रीसेट ओपन करून घ्या. तर ही एवढीच प्रीसेट आहे, ही इथनं कॉपी करून घ्या. 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आणि बॅक होऊन या आणि यातील वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ यावर क्लिक करायचं. जिथं जिथं मी इफेक्ट पेस्ट करतोय तिथं तिथे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या. हे बघा, एक ठिकाणी झाले, एका ठिकाणी झाली, नंतर नाही दुसऱ्या ठिकाणी. तर किती ठिकाणी पेस्ट करायचं हे सांगून देतो. हे 3 ठिकाण झालं, तिसऱ्या ठिकाणी पेस्ट झाली, त्यानंतर ना ही 4थ्या ठिकाणी. फक्त तुम्हाला पेस्टच करायचं आहे, बाकी सगळे चेंजेस मी करून ठेवलेत. म्हणजे जे तुम्हाला टाईमलाईनवर ॲड करायचं होतं ते ॲड करून दिले. फक्त तुम्हाला इथं इफेक्ट कॉपी करायचे आणि व्हिडिओ तुमचा तयार करून घ्यायचा आहे. एवढंच तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, बाकी सगळं मी ह्यात ॲड करून दिलं आहे. व्हिडिओचा पहिला पासवर्ड असणार आहे 0212 म्हणजे 0212. आणि हा व्हिडिओ करायला खूप वेळ गेला आहे, त्यामुळं या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे. आणि या प्रकारे सगळे इफेक्ट पेस्ट करून झाले. तर हे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ तुमचा यात रेडी होऊन जाईल. तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो रेडी होऊन जाईल. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे. तिथनं तुम्हाला पाहिजे ते रिझोल्युशन 2K ठेवू शकता आणि 180. इथनं फुल डायमेन्शन म्हणजे 60 fps, हे 30 fps आणि लो म्हणजे 50 fps. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. आणि हे क्वालिटी आहे ही तुमच्या हिशोबाने ठेवा. जेवढी क्वालिटी ठेवणार तेवढा वेळ लागतो एक्सपोर्टला. तर मी क्वालिटी जरा कमी ठेवतो आणि एक्सपोर्टवर क्लिक करून घेतो. तर मगाशी जो अलाइट मोशनचा व्हिडिओ आपण एक्सपोर्टला टाकला होता तो एक्सपोर्ट झालेला आहे. तर इथं सेव्ह असं ऑप्शन येतोय, तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. तर सेव्ह टू गॅलरी लिहून येईल. तर तुमचा व्हिडिओ गॅलरीत सेव्ह झाला आहे. तर त्यानंतर ना आपण कॅपकट ॲप ओपन करून घेऊया. तर कॅपकट ॲप ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज असते, कारण की VPN शिवाय नेट चालत नाही. तर VPN चालू करून घेऊया. तर हा टर्बो VPN आहे. तर तुम्ही प्ले स्टोअरवरनं टर्बो VPN घ्या. तर हा ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर टॅप टू कनेक्ट यावर क्लिक करायचं आहे. तर इंटरनेट चालू नाही आहे, तर चालू करून घेतो मी. तर इंटरनेट चालू आहे. त्यानंतर ना टॅप टू कनेक्ट यावर क्लिक करायचं आहे. तर ॲडव्हर्टाईज क्लोज केल्यानंतर तुम्हाला इथं दिसून येईल 36 सेकंद झाले VPN चालू झाला आहे. तर VPN चालू झाल्यानंतर कॅपकटवर क्लिक करायचं आहे.
म्हणजेच कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि कॅपकट ओपन झाल्यानंतर एडिटवर क्लिक करायचं आहे आणि त्यावर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून न्यू प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। तर न्यू प्रोजेक्ट ओपन करताना अल्बममध्ये जायचं आहे आणि अलाइट मोशन यामधला जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ ओपन करून घ्यायचा आहे। या प्रकारे व्हिडिओ ओपन करून घेऊया। तर हा व्हिडिओ आपला झालेला आहे। तर त्यानंतर ना जिथं जिथं आपल्या आडनावाच्या नंतर जे नाव येणार आहे तर तिथं हा क्लिक तिथं स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर यानंतर ना या ठिकाणी तर यानंतर ना इथं 22 सेकंदापाशी एक क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे कट करून घ्यायचं, स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ना 29 सेकंदापाशी स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ना 37 सेकंदापाशी ज्या प्रकारे मी स्प्लिट करतोय त्याच प्रकारे स्प्लिट करायचं आहे, म्हणजे तुमचे इफेक्ट चांगले पडतील। तर या ठिकाणी तर या प्रकारे आपले स्प्लिट मारून झालेत। तर आता इफेक्ट द्यायला चालू करूया। फर्स्ट इफेक्ट हा इफेक्टमधला द्यायचा आहे। त्या इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर ना ट्रेंडिंगमधला व्हिडिओ इफेक्टमधला आपल्याला हा सुपर लार्ज सपोर्ट हा इफेक्ट आहे, तर तो ओपन करून घ्यायचा आहे। तर ट्रेंडिंगमध्ये तर तुम्हाला 6व्या नंबरवरच दिसेल। तर तो इफेक्ट मारून झाल्यानंतर आपल्याला या प्लसच्या आयकॉनवर, म्हणजे जे आपलं स्प्लिट केलं आहे त्याच्या इथं जो आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये पाठवेल। तर त्यातला आपल्याला वर्टिकल ब्लर 2 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर हे ट्रेंडिंग जरा लोड घेत आहे, तर इफेक्ट लोड होते ते। तर यामधील आपल्याला वर्टिकल ब्लर 2 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर हा इफेक्ट बघू शकता। तर हा इफेक्ट मी तुम्हाला 2 सेकंदाचा पाहिजे असला तर 2 सेकंदाचा, तर मी 1.5 सेकंदाचा ठेवतोय। तर या प्रकारे तर सगळ्या ठिकाणी तोच इफेक्ट द्यायचा आहे, वर्टिकल ब्लर 2। तर तो मी देऊन घेतो सगळ्या ठिकाणी। तर या प्रकारे सगळ्या ठिकाणी आपण वर्टिकल ब्लर 2 हा इफेक्ट दिलेला आहे। तर त्यानंतर ना आपल्याला एंडिंगला फेड आउट इफेक्ट द्यायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आउट ऑप्शन आहे, त्यामध्ये इफेक्ट घ्यायचा आहे फेड आउट। तर हा फेड आउट इफेक्ट घ्यायचा आहे। तर लास्टचे 5 सेकंड मी हा इफेक्ट ठेवतो आहे, तुम्ही 1 सेकंदही ठेवू शकता। तर या प्रकारे दिसून येईल। तर या प्रकारे सगळे इफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक ओव्हरले ॲड करायचा आहे। तर तो ओव्हरले मी टेलिग्रामला देऊन टाकेल। तर टेलिग्रामला तुम्हाला
तो ओव्हरले भेटेल, कारण की ह्या मटेरियलमध्ये तो ओव्हरले दिलेला नाही आहे. तर हा तो ओव्हरले तर तो ॲड करून घेऊया. आणि ॲड केल्यानंतर ना तुम्ही तो रोटेट करून घ्या या प्रकारे आणि फुल स्क्रीन करून घ्या. फुल स्क्रीन झाल्यानंतर ना त्याला स्प्लाइस याच्यावर क्लिक करून फिल्टर हा इफेक्ट द्यायचा आहे. तर या प्रकारे दिसून येईल तुम्हाला. तर याचे डुप्लिकेट घेऊन प्रत्येक ठिकाणी ॲड करून टाकायचे. तर या प्रकारे. आणि व्हिडिओचा दुसरा पासवर्ड असणार आहे 1202 म्हणजेच 1202. कारण मी सर्व ठिकाणी हा इफेक्ट पेस्ट करून दिलाय. तर या प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर ना तुम्हाला एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जी क्वालिटी पाहिजे ती इथनं सेट करून घ्यायची. जर तिकडं तुम्ही 2K जर क्वालिटी ठेवली असली तर ती 2K क्वालिटी इथंही एक्सपोर्ट करा, म्हणजेच 2K क्वालिटीत एक्सपोर्ट होईल. नाहीतर तुमचं व्हिडिओ ब्लर दिसेल. तिकडं जर तुम्ही 2K केलं असलं तर 2Kतच इथं एक्सपोर्ट करा. तर मी 180मध्ये केलेलं 30 FPS आणि रिकमेंडेड यावर ठेवलं आहे मी आणि एक्सपोर्ट करून घेतो आहे. तर या प्रकारे एक्सपोर्टिंग होईल आणि एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या गॅलरीत तो सेव्ह होऊन जाईल. या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा वेडिंगचा जो व्हिडिओ आहे तो एकाच पार्टमध्ये असल्यामुळे खूप मोठा झाला आहे. तर या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. Keep running faster and faster. I don't know